नमस्कार, मी एकता अविनाश पांडे. नमस्कार, मी डॉक्टर देवयानी अविनाश पांडे. मी डॉक्टर अविनाश नरेंद्र पांडे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच या महाराष्ट्राच्या पावन धरतीत जन्मास आलेले सर्व महापुरुष व स्त्री यांच्या पुण्याईने व आमचे माता पिता तसेच आमचे गुरुवर्य व माननीय स्वर्गीय डॉक्टर शिरोडकर व माझे मामा श्री सुधाकर गेटमे यांच्या आशीर्वादाने दिनांक 10 जून 2001 रोजी दीपस्मृती रुग्णालयाची सुरुवात करण्यात आली होती. आज दिनांक 10 जून 2026 रोजी या रुग्णालयास 25 वर्षे पूर्ण होत आहेत. सदरच्या यशस्वी वाटचालीत ज्या लोकांचे सहकार्य आम्हाला मिळाले आहे त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही आपल्यासमोर आलो आहोत. मी सुरुवात करेन. लोकांच्या वेळेला न जुमानता या रुग्णालयाच्या प्लॉट आम्हाला देणाऱ्या आकाश सावंत व त्यांच्या कुटुंबियांचे तसेच कलेक्टर व टीपीची टाउन प्लॅनिंगची परवानगी आणून देणारे स्वर्गीय बोंबे साहेब हसनगाव व रुग्णालयाला कर्ज देणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेत व बांधकामाच्या पहिल्या दिवसापासून हॉस्पिटल सुरू होईपर्यंत कामावर लक्ष देणारे आमचे वडील बंधू अशोक पठारी व त्यांचे कुटुंब, रुग्णालयाला परवानगी देणारे त्यावेळेचे सरपंच गुंजी साहेब व उपसरपंच आमचे मित्र विठ्ठल बेरे या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच या रुग्णालयाचे रचनाकार माझे मेवणे अभय मलिये यांचा देखील मी आभारी आहे. तसंच या रुग्णालयाच्या बांधकामात ज्या ज्या मजुरांनी अथवा गवंडी मिस्त्री किंवा एक वीट वाहणाऱ्या त्या कामगारांचा देखील मी मनापासून आभार मानतो. तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सफाई कामगार ज्यांनी ज्यांनी इथे काम केलं त्या सर्वांचं मी आभारी आहे. त्या रुग्णालयात आमच्यावर विश्वास ठेवून ज्या रुग्णांनी उपचार घेतले व त्यांचे नातेवाईक यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. तसेच या रुग्णालयात काम केलेले व करत असलेले सर्व डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन व इतर कर्मचारी वर्ग यांचे देखील आभार. रुग्णालय चालवताना वेळोवेळी बऱ्याच अडचणी येतात. या अडचणीत आम्हाला मदतीला धावून येणारे चेरपुली ग्रामपंचायतचे आजी व माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, नगरसेवक व सर्व कर्मचारी तसेच महावितरणाचे आजी माजी अधिकारी व कर्मचारी व शहापूर पोलीस स्टेशनचे आजी माजी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे आभार. चांगले शेजारी मिळण्यासाठी भाग्य लागतात. आमच्या नशिबी हे फार मोठं भाग्य आलेलं आहे. आमच्या शेजारी असलेल्या सुंदर नारायण अपार्टमेंट मधील सर्व व्यावसायिक व रहिवासी, सुंदर साई रेसिडेन्सी मधील सर्व रहिवासी, सावंत कुटुंब व गोरे कुटुंब यांचे आभार. काही व्यक्ती सध्या आपल्यात नाहीत परंतु त्यांचे नक्कीच आभार मानणे फार गरजेचे आहे. जसे की माननीय स्वर्गीय माजी आमदार मोहना बरोरा मार्गीय, माननीय स्वर्गीय दशरथजी तिवरे, माननीय स्वर्गीय पत्रकार बाळ जगे, माननीय स्वर्गीय भगवान गायकवाड, त्यांची कन्या ज्योती व जावई सत्यकाम हे आज देखील आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. या सर्वांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. तसेच आजच्या घडीला आजचे जे आजी व माजी आमदार दरोडा साहेब व माजी आमदार बरोरा साहेब यांचे देखील आभार. या प्रवासात आम्हाला आमच्या मित्रमंडळींनी फार सहकार्य केलेले, जसे की डॉक्टर निंबोरे, डॉक्टर गांधी, डॉक्टर साळुंके, श्री नारायण अंधाडे, विठ्ठल बेरे, पंकज गुजराती, मारुती देडे साहेब, राजाराम डोंगरे, प्रशांत डोळसे व इतर सर्व मित्रमंडळी ज्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली आहे त्या सर्वांचे मनापासून आभार. तसेच शहापूर मधील प्रॅक्टिस करणारे सर्व डॉक्टर, कन्सल्टंट, सर्व मेडिकल स्टोअर्स, सर्व रुग्णालय तसेच शहापूर मधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पक्षप्रमुख आणि आमचे पत्रकार बंधू जसे की जनार्दन बेरे, रमेश बेरे, रमेश गावट, मनोहर पाटोळे, अविनाश कापडणे,
संजय सुरळके, काशीनाथ तिवरे व इतर सर्व ज्यांची नावं घ्यायची राहिलेली असतील ते सर्व पत्रकार बंधू यांचे आभार. तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे आजी व माजी वैद्यकीय अधीक्षक व सर्व कर्मचारी यांचे देखील मनापासून आभार. शेवटी एवढंच सांगेन मी संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर पर्यावरण संरक्षण मंच यांनी जो उपक्रम हाती घेतलाय त्यांच्या कार्याला यश मिळो व शहापूरमध्ये हरित क्रांती हो. शहापूरमधील सर्व नागरिकांना अपघातमुक्त, व्यसनमुक्त, तंटामुक्त व निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.